गोरेगांव में शिवसेना नेता आदित्य ठाकरे ने वार्ड क्रमांक 50 में तन्वी दिनेश राव के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया। गोरेगांव विधानसभा के वार्ड क्रमांक 50 में शिवसेना यूबीटी की युवा प्रत्याशी तन्वी दिनेश राव के चुनाव जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन शिवसेना के युवा नेता आदित्य ठाकरे के हाथों हुआ। इस मौके पर भारी संख्या में स्थानीय नागरिक एवं पार्टी के कार्यकर्ता उपस्थित थे। इस मौके पर कांग्रेस के नेता अनिल शर्मा ने शिवसेना में प्रवेश कर तन्वी राव को जीत का आशीर्वाद दिया। इस क्षेत्र में लिंकिंग रोड, बड़े मॉल्स, स्पोर्ट्स क्लब, कॉलेज और अभिजात्य सोसाइटी से लेकर साधारण चालियों, सामान्य बस्तियों वाले वार्ड क्रमांक 50 में मतदाता भी इस बार बदलाव की तैयारी में हैं। इसका सीधा लाभ युवा तन्वी राव को मिलना तय है। प्रचाराची सुरुवात झालेली आहे। आपण पाहत आहात की गेल्या 25 वर्षात आम्ही केलेली कामं आणि आता पुढे जे करणार कालच मी आणि अमितनी आपल्या समोर एक प्रेझेंटेशन दिलं की काय काय आम्हाला करायचं आहे। पण हे फार महत्त्वाचं आणि हेच घेऊन आम्ही पुढे चाललो। त्यांचा मुंबई किंवा सगळे राज्यात त्यांना शहरात खायची गिळायची आम्ही ते होऊ देणार नाही आणि मुंबईचं अदानीसन होऊ देणार नाही हे आम्ही ठरवलं। हा एक घाणेरडा प्रकार भाजपने इथे राजकारणात सुरू केलेला आहे। पक्ष फोडायचे, परिवार फोडायचा आणि मग जे निवडणुकीला सामोरे उभे राहतात त्यांना देखील दमदाटी करून, धमक्या देऊन, केसेस दाखवून किंवा पैसे देऊन गप्प करून टाकायचं आणि बिनविरोध करायचा। हिंमत असेल तर निवडणूक लढा ना, निवडणूक लढा। आणि हे ज्यांनी माघार घेतलेली आहे कुठच्याही कारणासाठी, तुम्ही अनेक इच्छुकांमधून पुढे आलेले आहात, पक्षाचं तिकीट प्राप्त केलेलं आहात आणि नंतर तुम्ही जे काही कुठच्याही कारणासाठी माघार घेता, हिंमत नव्हती मग का पुढे आलं इच्छुक म्हणून? तुम्ही स्वतःला आरशात कसं पाहणार? स्वतःच्या आईवडिलांना किंवा स्वतःच्या परिवाराच्या काय चेहरा दाखवणार की तुम्ही सेटल झालात? प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रलोभन दाखवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। त्याच्यावरती आपली काय प्रक्रिया आहे? निवडणूक आयोग कानाडोळा करतोय का? बघा, निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यातून चालतं हे पहिलं देखील आम्ही सांगितलं आणि आता पण जे काही नगरपंचायत नगरपालिका इलेक्शनमध्ये झालं, मिंदे ते हेलिकॉप्टरमधून बॅग घेऊन उतरले, हे दिसतंय डोळ्यासमोर। तुम्हाला दिसतंय, मला दिसतंय, मीडिया दाखवते, विरोधी पक्ष बोलत आहे, पण निवडणूक आयोग काही करतच नाही। पियुष गोयल यांनी मोठा दावा केला की उत्तर मुंबईमधून सर्वात जास्त युतीचे जे उमेदवार हां, पियुष गोयल यांनी मोठा दावा केला की उत्तर मुंबईमधून सर्वात जास्त भाजप आणि शिवसेनेचे नगर असं त्यांनी 400 पार पण बोलले होते। पण उत्तर मुंबई ते 400 पार पण बोलले होते आणि त्यांनी अनेक दावे केलेले। अच्छे दिन येणार हे पण त्यांनी मला सांगितलं होतं आणि सगळ्यांना सांगितलं होतं। चला, मी तुम्हाला एक शांतपणे सांगतो, एकनाथ शिंदे आणि मला समोरासमोर एकटं बसवा पाहिजे, पूर्ण खातं त्यांच्यासोबत बसवा, त्यांचा अभ्यास आणि माझा अभ्यास, कोणाचा जास्ती पक्का अभ्यास आपण बघू, 1 to 1 डिबेट होऊन जाऊ द्या।